कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी। भगवान कृष्ण परमात्मा गरुडाला सांगतात की हे गरुडा, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर 24 घंट्यामध्ये पुन्हा तो आत्मा, त्याचा आत्मा त्याच घरी पुन्हा रिटर्न वापस येतो. अशी ही हा गोड प्रसंग आहे. विठाला विठाला. कृष्ण भगवान परमात्म्याला, कृष्णाला गरुडाने काही प्रश्न विचारले. त्यामध्ये महत्वाचा एक प्रश्न गरुडानं कृष्ण परमात्म्याला विचारला. गरुड महाराज विचारतात की हे देवा, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा, त्या माणसाचा आत्मा 24 तासामध्ये घरी पुन्हा परत का येतो? याच्यावर अतिशय गोड असं विश्लेषण भगवान परमात्म्याने केलंय. भगवान परमात्मा गरुडाला सांगतात की हे गरुडा, ऐक, प्रत्येक माणूस, या जगामध्ये जो माणूस जन्माला आलेला आहे त्याला मरावं प्रत्येकाला लागणार आहे. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ चढे, कोई बंधे जंजीर. या जगात जन्माला आलेला प्रत्येक माणूस त्याला मरावं लागणार आहे, मरतोच तो. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहारेर्ते न त्वं शोचितुमर्हसि. म्हणून हे गरुडा, मरावं प्रत्येकाला लागणार आहे. प्रत्येक माणसाचा मृत्यू हा अनिवार्य आहे. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्या माणसाच्या जीवनामध्ये त्याचे जे 3 प्रकारचं त्याचं जे शरीर आहे, त्या 3 प्रकारच्या शरीरापैकी पहिला त्याच्या स्थूल देहाचा नाश होतो. मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आत्म्याला यमाचे दूत येतात आणि त्याच्या आत्म्याला पकडून ठेवतात, आपल्या बंधनामध्ये अडकून टाकतात. आणि त्यानंतर ते यमाचे दूत पुन्हा 24 घंट्याने त्याच्या घरी त्याला आणून सोडतात. त्या आत्म्याला घरी आणून सोडल्यानंतर मात्र त्या आत्म्याचं समाधान झालेलं नसतं. आपल्या परिवारातल्या लोकांसोबत त्याला बोलावं वाटतं. तो आत्मा त्यांच्याशी गप्पा साधण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं माझ्यासोबत कुणीतरी बोलावं, कुणी बोलत का नाही माझ्यासोबत. तो हात लावण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा स्पर्श कुणाला जाणवत नाही. त्या आत्म्याच्या मनामध्ये त्याला बेचैन होत असतो. तो मोठमोठ्याने तो ओरडतोय, किंचाळतो, विवळण्याचा प्रयत्न करतो, जोरजोराने रडतो सुद्धा. त्याचं कारण आहे सज्जन हो, त्याच्या परिवारातले जे लोक असतात त्या लोकांच्या विषयी त्याच्या मनात असलेली जी आत्मीयता आहे, ती आत्मीयता, त्याची अटॅचमेंट, त्याची आसक्ती, त्याची ममता त्याला त्याच्यापासून, त्या परिवाराच्या लोकांपासून त्याला बाजूला जाऊ देत नाही. साहजिकच आहे, दत्ता महाराज आयुष्यभर ज्या लोकांनी प्रेम दिलं आणि त्या लोकांना सोडून जायचं म्हटल्यानंतर कसं माणसाला जावं वाटण. त्या आत्म्याचं सुद्धा तसंच होतंय. पहा, बऱ्याचदा काही लोकांचा तर काही लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करण्यासारखं पाप जगात दुसरं कोणतं नाही. मग असे अतृप्त झालेले आत्मे जे असतात, ते आत्मे सुद्धा त्यांची आसक्ती निघत नाही, घरातून प्रपंचातून मन निघत नाही. म्हणून तो आत्मासारखा तडफडत असतो. त्याला वाटतं मी पुन्हा माझ्या जुन्या शरीरामध्ये प्रवेश करू आणि पुन्हा ते शरीर उठून बसल, पण नाही, ती वेळ संपलेली असते. तो आत्मा सारखा भटकत राहतो, चंचल झालेला असतो. आणि मग त्या आत्म्याला सज्जन हो, आराम मिळावा, तो जरा स्थिर व्हावा, त्याच्यासाठी परिवारातले लोक 10व्याच्या दिवशी दशक्रिया विधीला त्याच्या शांततेसाठी, त्या आत्म्याच्या सूक्ष्म शरीराला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी परिवारातले लोक त्याच्या नावानं 10व्याच्या दिवशी दत्त महाराज त्याला पिंडदान करतात. आणि पिंड त्याला दिल्यानंतर 10 दिवसाचा भुकेलेला तो आत्मा थोडाशी त्याची तृप्ती होत असते. भोजन प्राप्त झालं की कुणाची भूत जरी असलं, प्रेत जरी असला, माणूस असू द्या अथवा कुणी अन्य असू द्या, प्रत्येकाची तृप्ती भोजनाने होत असते. त्या आत्म्याची तृप्ती होती, तो जरा स्थिर होतो आणि परत त्याच्या नावाने 12वीचा कार्यक्रम केला जातो. आणि महत्त्वाचा 13वीच्या दिवशी सुद्धा परिवारातले लोक त्याच्या नावानं पिंडदान करतात महाराज. आणि 13वीचं पिंडदान झाल्यानंतर मग मात्र त्या
आत्मा त्याच्या मार्गानं, त्याच्या प्रवासाच्या दिशेने तो मार्गक्रमण करत असतो. गरुडाने कृष्ण परमात्म्याला विचारलं, देवा, 13वीचं पिंडदान केल्यानंतर परिवारातले लोक मोकळे होतात, मग त्या आत्म्याची वाट पुढे मोकळी होते, मग तो आत्मा डायरेक्ट स्वर्गाला जातो का? त्यावेळेला कृष्ण परमात्मा सांगतात, नाही गरुडा, 13वीचा विधी झाल्यानंतर तो आत्मा आपल्या प्रवासाच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो. तो जीवात्मा मार्गक्रमण करत असताना त्याला जवळजवळ 1 वर्षाचा काळ जातो. त्याला वर्षभराच्या काळामध्ये 16 मार्गाने त्याचा प्रवास चालू होतो. 16 मार्ग आहे. मग त्याच्यामध्ये त्या आत्म्याच्या हातून जर चांगलं कर्म झालेलं असेल, पवित्र पुण्यकर्म केलं असेल, सत्कर्म केलं असेल, अहिंसात्मक वृत्तीनं जर तो जीवन जगलेला असेल, चांगलं जीवन जगलं असेल, तर त्याचा मार्ग फुलांचा मार्ग त्याच्यासाठी असतो. आणि याच्या उलट दत्त महाराज जर एखाद्यानं लोकांच्या माना मोडल्या असतील, लोकांना त्रास दिला असेल, लोकांच्या कर्ज बुडवलं असेल, लबाडी केली असेल, हिंसा केली असेल, निरपराध प्राण्यांची हत्या जर केली असेल, लोकांना त्रास दिला असेल, व्यभिचार केला असेल, पाप कर्म जर केलं असेल, तर त्याच्यासाठी मात्र मार्ग वेगळा आहे. बऱ्याच वेळेला सज्जन हो, जीवन जगत असताना माणसाच्या लक्षात राहत नाही, पण आपल्याला हे मार्ग आपल्याला प्रत्येकाला मिळणार आहेत आणि मिळतच असतात. मग पाप करणाऱ्या व्यक्तीचा जो मार्ग आहे तो अत्यंत खडतर मार्ग आहे. यमाचे दूत त्याला घेऊन जाताना तापलेल्या वाळूमधून त्याच्या अंगावरचे कपडे काढून त्याला लाकडाचं हुंडकं जसं ओढत आपण नेतो तसं त्याला ओढत नेतात. काटे ज्या रस्त्याने आहेत, काटेरी वनातून त्याला वरबाडत नेलं जातं. ज्या ठिकाणी रस्त्यावरती अग्नी टाकलेला असतो त्या अग्नीवरून त्याला चालवलं जातं. आणि असं करत करत मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत करत त्या आत्म्याचा प्रवास यमराजाच्या भवनाकडे होत असतो. पण त्या दरम्यानच्या 1 वर्षभराच्या काळामध्ये त्या आत्म्याला त्रास होऊ नये, यमाच्या दूतांनी त्रास देऊ नये म्हणून परिवारातले जे लोक आहेत त्यांचं कर्तव्य असतं. बऱ्याचदा लोक हा प्रश्न करतात की दशक्रिया विधीच्या वेळेला कीर्तन का ठेवावं, वर्ष श्राद्धाला कीर्तन का ठेवतात, प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध का घातलं जातं? त्याचे कारण हेच आहेत की जो तो जीवात्मा आहे त्याला वर्ष लागणारे पोचण्याकरता आणि प्रत्येक महिन्याला आपण या परिवारातल्या लोकांचं कर्तव्य त्याला चांगलं खायला द्यावं, जेणेकरून तो सुदृढ बनेल आणि त्याच्या पुढच्या प्रवासासाठी त्याला ऊर्जा मिळेल. म्हणून प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध घातलं जातं. आणि असं करत करत तो वर्षभरानंतर तो आत्मा सज्जन हो पोचतोय. यमराजाच्या दरबारात यमाचे दूत त्याला घेऊन जातात आणि तिथे यमाच्या समोर नेऊन हजर केलं जातं. दत्ता महाराज यमराजाच्या समोर नेऊन उभं केलं की यमराज आपलं फाईल खोलतात, त्याचा ग्रंथ उघडतात आणि त्याचा ग्रंथ उघडल्यानंतर यमराज एक एक पान उलटून पाहतात की यानं सगळ्या जीवनामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये तो कसा जगलाय. हे पाहत असताना जर त्याने चांगलं जीवन जगलं असेल, अहिंसात्मक वृत्तीनं जीवन जगलं असेल, पुण्यकर्म केलं असेल, तर तिथून पुढचा त्याचा जो प्रवास असतो तो सरळ स्वर्गाच्या दिशेने होतो. यमराज त्याला आदर देतात आणि यमाचे दूत सुद्धा त्याला आनंदाने प्रेमाने स्वर्गापर्यंत नेऊन पोहोचवतात. पण याच्या उलट जर एखाद्यानं कुणाला त्रास दिला असेल, जर कुणाला त्रास दिला असेल, लोकांना असह्य वेदना दिल्या असतील, तर अशा वेळेला मात्र त्या जीवात्म्याला सज्जन हो त्याची गती मात्र अत्यंत वाईट आहे. यमाचे दूत सरळ त्रास देणाऱ्या वाईट वागणाऱ्या माणसाला सरळ काय करतात, नरकामध्ये घेऊन जातात. म्हणून जीवनामध्ये आपल्या हातात आहे बघा, स्वर्ग प्राप्त करायचा की नरकाला जायचं हे आपल्या हातात आहे. एकदा एका शिष्यांनी गुरुला प्रश्न केला की गुरुदेव, माणूस स्वर्गाला जातो की नरकाला जातो हे कशावरून ओळखायचं? त्या गुरुजींनी फार सुंदर उत्तर दिलं दत्ता महाराज. ते गुरुजी म्हणतात, हे बघा फार सोपं उदाहरण आहे. ज्या वेळेला माणसाचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर सगळा गाव त्या व्यक्तीला वाटे लावायला जात असतो आणि वाटे लावायला जात असताना हजारोच्या संख्येने लोक असतात.
पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक गावात असे काही 10-5 माणसं, म्हातारी माणसं असतात, मारुतीच्या पारावर बसलेले, काही काम नसतं त्यांना. गावात कोणाचाही मृत्यू झाला की ते अंत्यविधीला ते हजरच असतात. आणि चालत असताना अंत्यविधीमध्ये ते मागं नाही चालत, ते सगळ्याच्या पुढं चालतात. आणि सगळ्याच्या पुढं चालत असताना चालता चालता त्यांच्यामध्ये चर्चा चालत असते. मग ते म्हणत असतात की जर त्यांच्या चर्चेतून असं आपल्याला बघायला मिळालं की बरं झालं मेला, लई वाईट होता, अनेक लोकांच्या मुंड्या मोडल्यात, लई लोकांना लुबाडलंय, लई लोकांचे कर्ज तसेच ठेवलेत, आणि लई लोकांना ठगून परेशानी लोकांची करून गेलाय, बरं झालं गेला, बरं झालं गेला, असे जर शब्द त्या म्हाताऱ्या माणसांच्या मुखातून निघाले तर समजायचं ही गिराईक सरळ नरकाच्या दिशेनं चाललाय. आणि याच्या उलट त्याच म्हाताऱ्याच्या मुखातून जर शब्द निघायला लागले की अरे फार वाईट झालं, फार वाईट झालं, फार चांगला माणूस होता, अरे 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 फार वाईट झालं, लोकाच्या गोरगरिबाच्या डोक्यावरचं छत्र हरपलं, असे शब्द ज्या वेळेला त्या म्हाताऱ्या माणसांच्या मुखातून निघतात ना दत्ता महाराज, त्यावेळेला असं समजून चालायचं की हे गिराईक स्वर्गाला जाणार आहे. स्वर्गाला जायचं की नरकाला जायचं हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून भगवान कृष्ण परमात्मा गरुडाला सांगतात, हे गरुडा, वर्षभरानंतर जर वाईट कर्माची फाईल दिसली, वाईट कर्माची, की तो यमराज 21 प्रकारच्या नरकातून त्याचा प्रवास सुरू होतो. यमाचे दूत त्याला काय करतात, यमाचे दूत त्याला अग्नीमध्ये घालतात, अग्निखांबाला आलिंगन द्यायला लावतात, उघड्यानं अग्निखांबाला आलिंगन द्यायला लावतात. एवढंच नाही, गरम पाण्याच्या उकळत्या गरम पाण्यातून त्याला बुडवून बाहेर काढलं जातं. एखाद्या घाण असणाऱ्या अगदी नरकासारख्या गलिच्छ समुद्रामध्ये पाण्यामधून त्याला बुडून बाहेर काढलं जातं. आमच्या संतांनी फार गोड वर्णन केलं ना. मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसार, नाही त्या यमासी करुणा. त्या यमाला करुणा नाही महाराज, ते सोडित नाहीत. कसं मारतेत, लई बेकार मारतेत, लई बेकार. कसं मारते सांगू काय, उदाहरण सांगतो मी. पहा, तुम्हाला ग्रामीण भागातली मंडळी आहात तुम्ही, तुम्हाला कळलं. ते यमाचे दूत असं मारतेत बरं का महाराज, असं मारतेत ते. जुन्या काळामध्ये जे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की दत्ता महाराज ते लोक काय करायचे, हुरड्याची पार्टी असायची. हुरडा माहिती आहे तुम्हाला, हुरडा. आणि ते हुरडा खाण्यासाठी असे सगळे मित्रमंडळी बोलवले जायचे. मग ते 10-5 मित्रमंडळी यायचे, एखाद्या झाडाखाली, ते झाडाच्या खाली एक खड्डं खांदल्या जायचे, त्याला काय काय म्हणतात, त्याला आकटी. आकटी खांदायचे. आणि आकटी खांदल्यानंतर ते कंस मोडून आणायचे, कंस मोडून आणायचे. आणि मग ते कंसात त्याच्यात जाळ तयार करायचा, गवऱ्याचा जाळ हार बनवायचा, आणि त्याच्यामध्ये कंस टाकायचे उलटे करून, कंस भाजायचे चांगले. आणि भाजल्यानंतर ते कंस हुरडा बनवणारे काही काही माणसं एक्सपर्ट असायचे जुन्या काळामध्ये खेड्यागावामध्ये. मग ते असं बरोबर असं पोतं घ्यायचे ते, आणि पोत्यानं असं दाबलं त्याला की बरोबर असं दाबलं की त्याच्यातून असा बदा 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 सगळा हुरडा बाहेर निघायचा. पण त्या कंसातून काही काही हुरडा बाहेर निघत नव्हता. असतो तो निघत नाही, चांगला भाजलेला नसला की ते बाहेर निघत नाही. मग काय करतात पुन्हा, मग ते हुशार माणूस असतो, मग तो काय करतो, हा सगट कंसातून जर हुरडा बाहेर नाही निघला की त्या कंसाच्या ज्या पाकळ्या असतात त्या पाकळ्या अशा तोडून घेतात आणि तोडून त्या पोत्यावर टाकतात. आणि दोघं जणाला असं धरायला लावतात पोत, असं दोन्हीकडून 2 असं पोतं धरतात. आणि मग तिकडच्याच्या हातात एक काठी आणि इकडच्याच्या हातात असं टिपरू, असं म्हणजे मापातलं टिपरू घेतात. आणि मग तिकडून एक राटा मारतो, त्याच्यावर इकडून एक राटा मारतो, दोन्हीकडून 2, एकाचं झालं की एक, एकाचं झालं की एक, इतकं रट्टे मारते त्या कंसाच्या ह्याच्यावर की त्याच्यातलं सगळं असं पिसं काढते, त्याच्यातून एक ना एक हुरडा त्याच्यातून बाहेर निघतो. पण त्याच्यात बी त्याच्यातले काही जे हुरडा असतो ना, ते मारणारा जो असतो ना, मारणारा त्याच्या साईडला जातो काय हुरडा. मग त्याला टप्पू बसत नाही, सा मारला की जोर बसत नाही, पोहोचत नाही ना. मग त्याला मारला की मग ते हुरडा करणारे हुशार असते, ते असं डाव्या हाताने असं पोत्याला झटका देते. मग ते झटका दिला की ते पुढे जाऊन पडते, पुढे गेला की पुन्हा राटा. आणि असंच करते ती यमाचे दूत. मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. हो,
त्या दयाच नाही महाराज त्यांना, इतकं मारतात आणि सगळं त्याचे जे पाप केलेले त्या पापाचं सगळं प्रायश्चित्त त्याला तिथे करावं लागतं. आणि त्याच्यानंतर प्रायश्चित्त झाल्यानंतर तिथून पुढं त्याला पुनर्जन्माची परवानगी मिळते. आणि मग तिथून पुढे 84 लक्ष योनी त्याला प्रवास करावा लागतो आणि त्याला दुसऱ्या जन्मामध्ये त्याला प्राप्त होतो, दुसरा जन्म मिळतो. कृष्ण परमात्मा गरुडाला सांगतात की बघ गरुडा, माणसाचा मृत्यू होणं म्हणजे अंत नाही, मृत्यू म्हणजे अंत नाही, मृत्यू म्हणजे पुढच्या जन्माची सुरुवात आहे. म्हणून भगवान कृष्ण परमात्मा गरुडाला सांगतात की हे गरुडा, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर 24 घंट्यामध्ये पुन्हा तो आत्मा, त्याचा आत्मा त्याच घरी पुन्हा रिटर्न वापस येतो. अशी ही हा गोड प्रसंग आहे. विठाला विठाला.